आपण ही ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ, आपल्या जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री, भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे होणार आहेत विश्वित कदम त्या बाळासाहेब शिक्षक मतदारसंघाचे आमदारांना जास्तीत जास्त त्याला काय भविष्यवाणी लागत नाही, त्याला काय ते पंचांगीच्या मला लागत नाही, ते घडणार आहे ते घडणार आहे आणि ते लोक ठरवून आले. कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी कायम सातत्याने एक पुरोगामी विचार पाळला आणि ह्या पुरोगामी विचार जो त्यांनी पाळलाय त्याचा वापर सुद्धा शिक्षणात व्हायला लागला. बाळासाहेब आम्ही शाळेत असताना आम्हाला शिकवायला एक करंजिया सर, फारसी माणूस होता, करंजिया म्हणून सर शिक्षक शिकवायला होते. ते करंजिया सर खूप छान शिकवायचे, फारसी होते, बोलण्याचं अभिवादन व्यक्त करतो. इथं उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय विशाल दादांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं. आदरणीय विक्रम दादांनी आज बराच बॅकलॉग भरून काढलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय जयंतराव आसगावकर सरांनी सुद्धा त्यांचं मनोगत इथं व्यक्त केलेलं आहे. प्रथमतः सर्व पत्रकारांना आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक चॅनलवाल्यांना विनंती, विशाल पाटील काही बोलले असतील ते सोडून द्या, कृपया करून त्याची फेक न्यूज करू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. कारण ते आमचे बंधू आहेत आणि आमचं सध्या एकदम जिव्हाळ्याचं घट्ट नातं आहे, म्हणून भावनेच्या आधारी प्रेमापोटी काही गोष्टी ते सांगलीकरांच्या वतीने बोलत असतील, पण तो फार विषय उगाच काहीतरी त्याच्यावर बातमी करू नका अशी माझी म्हणून विनंती तुम्हाला. ते होतं काय आणि सगळेजण हातून माझ्या मागे लागतात आणि म्हणून या ठिकाणी आज जयंत आसगावकर जे एक स्वतः शिक्षक आहेत, शिक्षण संस्था उत्तम चालवतात, मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी संपन्न होतो आहोत. सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांच्या शुभेच्छा सांगली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक अमूलाग्र पाऊल आज या निमित्तानं आपल्याला सांगण्यात येत आहे. शांती निकेतन कन्या शाळा सांगली